बाबांनी फार वर्ष आधी मुंबई महाराष्ट्र झालीच पाहिजे. म्हणजे वय वर्ष 14 वर्षाचं असताना त्यांनी त्यात पुढाकार घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राचे फटके खाल्ले होते. नोकरी करून आता व्यवसाय करूया, आणि ती कुठून आली, म्हणजे की कुठून आली? की नोकरी सोडून व्यवसाय? कारण मराठी माणसासाठी तोच एक पॉइंट असतो जिकडे तो नाही डिसाईड करू शकत. बरोबर आहे. आणि आपण सर्वच त्या प्रवाहातनं जात असतो. दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक म्हणजे बाबा आणि दुसरी म्हणजे माझी बायको. तर बाबांचं आधीपासूनच होतं उद्योजकता केलीच पाहिजे. बाबांनी फार वर्ष आधी मुंबई महाराष्ट्र झालीच पाहिजे. म्हणजे वय वर्ष 14 वर्षाचं असताना त्यांनी त्यात पुढाकार घेतला होता. संयुक्त महाराष्ट्राचे फटके खाल्ले होते. आणि ते त्यांच्यामध्ये एक होतं की बाबा आपण मुंबई महाराष्ट्र झाली पाहिजे. पण आज पाहिलं तुम्ही, दाणा मार्केट असू दे, शेअर मार्केट असू दे, उद्योजकता असू दे, मराठी माणूस हा मागे पडलाय. त्या प्रमाणात मारवाडी, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू समाज फार पुढे गेलाय. तर का? कारण की आपला उद्योजकता नाही. आपण एक स्वकेंद्रित रोजगार वृत्ती करतो, पेचेक टू पेचेक जगतो. त्याचा असली जमल्यास देव तू, मी मोठा मुलगा आहे आणि डॅड्स सन. वडिलांना म्हणजे आई भरपूर झुडून काढायची, त्यामुळे वडिलांकडे माझं जरा जास्तच सहानुभूती असायची. आणि मोठा मुलगा असल्यामुळे वडील म्हणाले बाबा तू काहीतरी कर असं. तर तो सगळ्यात मोठा भाग. पण ॲज यू राईटली सेड की सगळं 150-200Kचा पगार आहे, 1.5 करोड कमी कमवतात, ते सगळं सोडून उडी मारायची. तर दुसरी गोष्ट होती बायको. तर माझ्या वडिलांची लाडकी माझी बायको पण आहे, मोठी सून. आणि ती म्हणाली बाबा एवढं जर वडिलांचं आहे आणि एवढं तुला करायचं आहे, करू की नको करू, करू की नको करू, टू बी नॉट. तर ती बोलली मी आहे, ती पण कमवते. शी हरसेल्फ इज अ PhD कम्प्युटर सायन्स, आणि ती पण छान कमवत असते. तर ती म्हणलं मी आहे, म्हणजे आपण देशोधडीला लागणार नाही. वर्स्ट सिच्युएशन काय होईल, नाही जमलं तू पुन्हा रोजगार कर, पण जर मनात असेल बाबांच्या तुझ्या, तर दिस इज द टाइम टू डू इट, राईट. आणि त्यामुळे ती आपण ती उडी मारली. आता जवळजवळ आपल्याकडे एक 680 लोकांना आपण रोजगार देतो आहोत. आणि दिस ऑल द 2 पीपल, म्हणजे वडील आणि ऑब्व्हियसली बायको. तर त्यामुळे थोडा तो धीर आला. पैशाचं पण डबल आलं. माय वाईफ गेव विथ द स्पॉन्सरशिप ऑफ दॅट इनिशियल कॅपिटल अलॉंग विथ मी. म्हणजे काही माझे पैसे आणि काही बायकोचे पैसे ते घेऊन आपण सुरू केलं.